नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मुंबई उच्च न्यायालय भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे। याचा जो स्टेनोग्राफर आहे, लोअर ग्रेड आणि हायर ग्रेड यांचे निकाल जे आहेत तर ते लागलेले आहेत आणि यांना मुलाखतीसाठी जे आहे तर ते बोलवण्यात आलेले। नेमकी ही जाहिरात कोणत्या वर्षाची आहे? आपला शिपाई, लिपिक आणि ड्रायव्हरचा जी काही परीक्षा झालेली 26 एप्रिल 2026 ला, तर त्याचा निकाल कधी लागेल ते पण मी सगळ्या काही गोष्टी तुम्हाला सांगतो, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। बघा, तुम्ही इथं नोटिफिकेशन पाहू शकतात। बघा, लिस्ट ऑफ 59 कॅन्डिडेट्स जे इलिजिबल झालेले आहेत वाय साठी, म्हणजेच काय इंटरव्ह्यू साठी स्टेनोग्राफर लोअर ग्रेडच्या। आता लक्षात घ्या, ही जी जाहिरात आहे ना, ही 2025 ची जाहिरात आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। ही आता हा जो निकाल आहे 16/10/2025 ची जाहिरात आहे आणि आपल्या याच्या 26 एप्रिलला जी परीक्षा झाली, 26 एप्रिल 2026 ला जी परीक्षा झाली ना, ती 2026 ची जाहिरात तुम्ही म्हणू शकतात। ओके, त्याच्यामध्ये पण स्टेनोग्राफर हे पद होतं, शिपाईचं पद आहे, लिपिकचं पद आहे, ड्रायव्हरचं पद आहे, पण त्यांचा निकाल नाही। हे 2025 ची जाहिरात होती, ज्याची टायपिंग वगैरे टेस्ट सगळं काही झालेलं आहे। त्यांच्या आता फायनल इंटरव्ह्यू साठी जे आहे तर त्यांना तिथं बोलवण्यात आलेलं आहे, म्हणून यांचा रिझल्ट अजून बाकी आहे। तुम्ही म्हणाल की सर हा रिझल्ट कधी येईल? तर हा रिझल्ट याच महिन्यात लागणं अपेक्षित आहे, म्हणजे जून मध्येच शिपाई लिपिकचा रिझल्ट लागणं अपेक्षित आहे। लिपिकवाल्यांना लगेच टायपिंग साठी जे आहे तर ते बोलवण्यात येईल। ओके, आता इथं त्यांनी कट ऑफ गुण किती ठेवलेला आहे? त्यांनी याच्यासाठी बघा 39 एवढा ठेवलेला आहे। याचा फायदा जे आत्ता स्टेनो देत आहेत त्यांना होणार आहे कळण्यासाठी। सोबत त्यांना कुठं बोलवलेलं आहे बघा, हा ऍड्रेस दिलेला आहे त्यांनी, हायकोर्ट ॲपिलेट साइट बॉम्बे, 5th फ्लोर, न्यू मंत्रालय बिल्डिंग, जीटी हॉस्पिटल कंपाऊंड, बिहाइंड अशोका शॉपिंग सेंटर्स। म्हणजे हा पूर्ण एक ऍड्रेस जो आहे तर तो दिलेला आहे। कोणत्या तारखेला बोलवलेलं बघा, यांना 19 तारखेला बोलवलेलं आहे। कोणाला? लोअर ग्रेड वाल्यांना। लोअर ग्रेड वाल्यांना 19 जूनला जे आहे तर ते बोलवलेलं आहे 10:30 वाजता। बघा, इथं प्रत्येकाच्या नावापुढे टाइम मेन्शन केलेला आहे। म्हणजे 19 तारखेला 19 जूनला दुपारी 2 वाजता अशी 59 लोकांची यादी जी आहे त्यांनी तिथे दिलेली आहे। त्याच्यानंतर हा जो आहे तर हा हायर ग्रेडचा आहे। याच्यामध्ये जी तारीख दिलेली ती दिलेली 20 जूनची। 20 जून बघा, सकाळी 10 वाजल्यापासून आणि 20 जून दुपारी 2 वाजेपर्यंत। तुम्ही जर पाहिलं तर यांना 58 कॅन्डिडेट्स यांनी इंटरव्ह्यू साठी इथं जे आहे तर ते अलाउड केलेलं आहे। महत्वाची गोष्ट म्हणजे आपला जो 26 एप्रिलला पेपर झालेला आहे त्याच्यातला शिपाई, त्याची दुसरी चाचणी बाकी आहे। त्याच्यानंतर लिपिक याची टायपिंग टेस्ट बाकी आहे आणि ड्रायव्हरचा तर त्याची पण टेस्ट आहे। तर हे जे 3 महत्वाचे पद आहेत की ज्यांच्यासाठी परीक्षा झाली, त्यांचा निकाल याच महिन्यात म्हणजे जून 2026 मध्ये अपेक्षित आहे। जून 2026 मध्ये त्यांचा निकाल जो आहे तर तो लागू शकतो, अशा पद्धतीचे चान्सेस आहेत। आता म्हणजे जी काही माहिती मिळते तर लवकरात लवकर लागू शकतो। जून महिन्यात कधी आपल्याला त्यांचं नोटिफिकेशन येऊ शकतं आणि जे कोणी उमेदवार पात्र असतील, बघा, शिपाईवाल्यांना दुसऱ्या चाचणीसाठी, लिपिकवाल्यांना टायपिंग टेस्टसाठी, यांना गाडी चालवण्यासाठी बोलवण्यात येऊ शकतं, म्हणून तुम्ही तयारी जी आहे तर ते असलं पाहिजे। दुसरा गोष्ट आणखी राहिलं की जिल्हा न्यायालय भरती संदर्भात सर काही अपडेट द्या, तर त्याची व्यवस्थित पद्धतीने माहिती घेऊन कोणते पद येणार आहेत, काय येणार आहे, कशा पद्धतीचा पॅटर्न, ही सर्व माहिती घेऊनच मी तुमच्या समोर जे आहे तर ते येतो। आणि काही अपडेट आली तर तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही आपलं हे चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।